नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे गुढीपाडव्यासाठी लागणारी गाठ किंवा साखरेची माळ. कुठलाही पदार्थ जेव्हा आपण स्वतःच्या हाताने बनवतो त्याचा आनंद वेगळाच असतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर साखरेची माळ बनवण्यासाठी मी इथे साधारण 1 वाटी साखर वापरली आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. म्हणजेच साधारण मला इथे पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. तर लो फ्लेमवर मी इथे 2 मिनिटं पाक उकळून घेतला आहे. साखर विरघळण झाल्यानंतर मी इथे 2 चमचे दूध ॲड केलं आहे. दूध टाकण्याचं कारण असं, की जेव्हा आपण ह्याच्यात दूध टाकतो, तेव्हा त्याच्यात एक फेस होतो आणि फेसमध्ये जी साखरेमध्ये घाण असेल किंवा काळपटपणा असेल तो वर येतो. तर अशा पद्धतीने आपण झाऱ्याच्या सहाय्याने ती घाण काढून टाकू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी पण आपली साखरेची माळ बनणार आहे, ती एकदम पांढरी शुभ्र दिसते. तर शक्य होईल तेवढी आपल्याला घाण ह्याच्यातून काढायची आहे. वरचा फेस काढून झाल्यानंतर मी इथे परत 2 मिनिटासाठी पाक उकळून घेतला आहे आणि 2 मिनिटं झाल्यानंतर मी इथे पाऊण चमचा तूप ॲड केलेलं आहे. तूप तूप टाकण्याचं कारण असंच, की जी आपली साखरेची माळ आहे त्याला एक शाईन पण येईल आणि चवीला पण हे छान लागेल. तर फक्त पाऊण चमचा तूप इथं मी ॲड केलेलं आहे. तूप हे चांगलं पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण चेक करूया आपला पाक तयार आहे की नाही. पाक चेक करण्यासाठी आपण एका पसरट प्लेटवर हे मिश्रण थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि प्लेट आपण आडवी धरून बघायची आहे. जर का हा पाक खाली येत नसेल तर ह्याचाच अर्थ आपला पाक परफेक्ट आहे आता. तर गॅस बंद करून अशा पद्धतीने कपकेकचे मोल्ड येतात मार्केटमध्ये. हे जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी किंवा आप्पे पात्र तुपाने ग्रीस करून त्याच्यामध्ये दोरा टाकून पण तुम्ही ही साखरेची माळ बनवू शकता. तर आपल्याला एकदम ही प्रोसेस फास्ट करायची आहे. पटकन आपल्याला ह्या मोल्डमध्ये ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि साधारण 2 मिनिटामध्ये हे डिमोल्ड होऊन जातं. तर फक्त 2 मिनिटामध्ये आपली ही साखरेची माळ तयार होते. तुम्ही दोरा टाकताना सेंटरलाच टाका, म्हणजे व्यवस्थित होईल. माझे 1-2 सेंटरमध्ये नाही आहेत, त्यामुळे ते थोडं व्यवस्थित दिसत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता आपली साखरेची माळ एकदम परफेक्ट झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.